उन्हाळा आता संपत आला आहे. जर तुम्हाला आलू चिप्स बनवायचे असेल व तुमचे आलू चिप्स पांढरे शुभ्र होत नसेल, तर याकरता एक परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचे आलू चिप्स कधीच बिघडणार नाही. हे बघू शकता माझे आलू चिप्स किती पांढरे शुभ्र झाले आहे. चला तर बघूया अगदी परफेक्ट पद्धतीने न बिघडणारे आलू चिप्स पांढरे शुभ्र कसे बनवायचे. याकरता मोठ्या आकाराचे असे आलू घ्यायचे आहे. त्यानंतर या आलूचे आपल्याला वरचे साल काढून घ्यायचे आहे. वरचे साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे आलू पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहे. साल काढल्यानंतर आपल्याला हे आलू लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहे, नाहीतर आपले आलू काळे पडतील. आता या आलूच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी तुरटी टाकायची आहे. तुरटी खूप जास्त टाकायची नाही. मी हे 5 किलोचे आलू बनवत आहे. यामध्येही छोटासा तुकडा तुरटीचा टाकला आहे. आता आलू चिप्सच्या साहाय्याने आपल्याला आलू चिप्स पाडून घ्यायचे आहे. आलू चिप्स खूप पातळ पाडून घ्यायचे नाही, थोडे जाडसर पाडायचे, कारण की वाळल्यानंतर हे अजून पातळ येत असतात व खूप पातळ आलू चिप्स पाडले तर आपले तेलात लवकर जळत असतात. अशा प्रकारे संपूर्ण सोललेले आलूचे आपल्याला आलू चिप्स पाडून घ्यायचे आहे. आलू चिप्स हे लगेच पाण्यामध्ये गेले पाहिजे. आता या पाण्यामध्ये आपण तुरटी टाकली होती. रात्रभर हे पाणी तसेच ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी 3-4 पाण्याने स्वच्छ पुन्हा एकदा हे आलू चिप्स आपल्याला धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचे आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे. पाण्याला उकळी आली की आपण हे धुतलेले आलू चिप्स यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. आपल्या पाण्याला आता उकळी आली आहे. हे जे आलू आपण धुतले होते ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता हे आलू किती वेळ शिजवायचे हे मी तुम्हाला सांगत आहे. 5-10 मिनटं झाल्यानंतर एखादे आलू चिप्स आपल्याला चम्मचमध्ये अशा प्रकारे वर उचलून बघायचा आहे. बघू शकता हा व्यवस्थित शिजलेला नाही. याला आणखी आपल्याला शिजवायचे आहे. अशा प्रकारे फोल्ड करताना हा तुटला तर याला परत आपल्याला 5 मिनटं शिजवायचे आहे. आता छान उकळी आलेली आहे. बघू शकता हा आलू आता छान व्यवस्थित शिजला आहे व व्यवस्थित फोल्ड पण होत आहे. याचा अर्थ आपले आलू आता व्यवस्थित शिजले आहे. यानंतर लगेच आपल्याला एका चाळणीमध्ये हे आलू चिप्स काढून घ्यायचे आहे व थंड पाणी टाकायचे आहे. जर तुम्ही यावर थंड पाणी टाकले नाही तर शिजण्याची प्रोसेस सुरूच राहील व आपले आलू चिप्स टाकताना तुटतील. त्यामुळे आपल्याला चाळणीत टाकून आपल्याला थंड पाणी टाकायचे आहे. त्यामुळे याची शिजण्याची प्रोसेस थांबेल. आता एक कपडा पसरवून आपल्याला उन्हामध्ये असे दूर एक आलू चिप्स टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर सायंकाळला आपल्याला हे आलू चिप्स जमा करायचे आहे. एक दिवस आणखी वाढवून आपल्याला हे पॉलिथिनमध्ये भरून ठेवायचे आहे. त्यामुळे आलू चिप्स आपले 2 काय 3 वर्ष पण खराब होणार नाही, पिवळे पडणार नाही व जेव्हा पण तुम्ही काढाल तेव्हा ते पांढरे शुभ्र तळले जातील. अशा प्रकारे तुम्ही आलू चिप्स बनवून बघा. तुमचे आलू चिप्स कधीच बिघडणार नाही व पांढरे शुभ्र होतील. खाणारा पण विचारेल कसे बनवले. चला तर करून बघा मग.